नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्मार्ट न्यूज तर्फे स्मार्ट सिंगिंग स्टार या अनोख्या स्पर्धेचे आयोजन। जगभरातील रुग्णसंख्या झाली 17 कोटी। लॉकडाऊन वाढीच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी। पेट्रोलच्या 100चा काँग्रेसकडून तीव्र शब्दात निषेध। वीकेंडसाठी स्पेशल मासळी बाजारात धावपळ। वन टच फाउंडेशन तर्फे दुर्गम भागात मदत। बेशुद्ध अवस्थेतील वृद्धाला मदतीचा आधार। श्री महालक्ष्मी कोविड सेंटर मधून 2 रुग्ण सुखरूप। खानापूर युवा भाजपच्या वतीने पत्रकारांना फेस मास्कचे वितरण। चांद शिरदवाड मध्ये शाळा खोलीवर स्लॅब कामाचा शुभारंभ संपन्न। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगावातील चोखंदळ रसिक वाचक प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनवे उपक्रम राबविणाऱ्या स्मार्ट न्यूज परिवारातर्फे आता स्मार्ट सिंगिंग स्टार ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून बेळगावातील उदयोन्मुख गायकांसाठी एक विशेष पर्वणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचबरोबर स्मार्ट न्यूजच्या लाखो प्रेक्षकांपर्यंत आपले गायन कौशल्य पोहोचवण्याची संधी देखील मिळणार आहे। गायकांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे। यासाठी इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेचा तपशील जाणून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। 18 वर्षावरील सर्वांसाठी गायन स्पर्धा खुली आहे। प्रवेश शुल्क 100 रुपये। हिंदी, मराठी आणि कन्नड या कोणत्याही एका भाषेत गाण्याची निवड करू शकता। सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर दाखवले जातील। व्हिडिओ प्रसारित करण्याआधी स्पर्धकांना कळविण्यात येईल। परीक्षकांद्वारे 25 स्पर्धक निवडले जातील। परीक्षकांद्वारे निवडल्या गेलेल्या 25 स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी घेतली जाईल। निवडक 25 स्पर्धकांनी नवीन पूर्ण गाणे रेकॉर्ड करून आमच्याकडे पाठवून द्यावे। या स्पर्धकांना त्यांच्या व्हिडिओची YouTube लिंक पाठवली जाईल। लिंक पाठवलेल्या दिवसापासून पुढील 8 दिवसात ज्या स्पर्धकांना जास्त लाईक्स मिळतील त्यातून अनुक्रमे पहिले 3 नंबर तसेच 2 उत्तेजनार्थ नंबर काढले जातील। विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसांसह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल। स्पर्धेसाठीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे स्मार्ट न्यूज व्यवस्थापनाकडे राखीव आहेत। जगभरातील रुग्णसंख्या झाली 17 कोटी। चीनमधून उगम पावलेल्या कोरोना विषाणूनं बघता बघता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं। संपूर्ण जगात आतापर्यंत 17,62,63,417 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। यामध्ये भारतातील रुग्णसंख्या 2,92,00,000 इतकी आहे। कोरोनामुळे जगात आतापर्यंत 37,79,148 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15,87,93,945 जणांनी कोरोनावर मात केली आहे। वर्ल्डोमीटर या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे। कोरोनाचा वेग पाहता जगभरातून कोरोना रूपी राक्षसाला दूर ठेवण्यासाठी लस हवी असा एक सूर उमटला होता। शास्त्रज्ञांनी दिवस रात्र एक करून कोरोनावरील लसींचा शोध लावला। त्यानंतर जगभरात कोरोना लसीकरण सुरू झालं आहे। विकसित देशात दररोज लाखो लोकांचं लसीकरण होत आहे। संपूर्ण जगात आतापर्यंत 8 लसींची मात्रा प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे। लॉकडाऊन वाढीच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी। मागील सुमारे 2 महिन्यांपासून ठप्प झालेल्या बेळगावच्या व्यापारी वर्गाला आता नव्या लॉकडाऊन वाढीचा मोठा फटका बसणार आहे। येणाऱ्या काही दिवसात बेळगावच्या व्यापारी पेठेचे नुकसान अटळ असल्याचे दिसून येत आहे। या संदर्भात चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतची रूपरेषा ठरविण्यात आली। व्यापारी वर्गाने आपल्या दैनंदिन व्यापारामध्ये थोडी वेळेची मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे।
एप्रिल महिन्यापासून बेळगाव शहर आणि जिल्ह्याला लॉकडाऊनचा सामना करावा लागला आहे। त्यामुळे व्यापारी पेठ पूर्णपणे ठप्प झाली आहे। लहान मोठ्या व्यापाऱ्यांसह अनेकांचे अपरिमित नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संपुष्टात यावा अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होत होती, परंतु प्रशासनाने आणि राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन वाढीचा निर्णय घेतला आहे। कोरोनाच्या नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र यासाठी नियोजनबद्धरित्या कार्यक्रम राबवावा आणि वेळेमध्ये वाढ करून द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे। या संदर्भात उद्योजक आणि व्यापारी वर्गाच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि सरकारला एक निवेदन लवकरच सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे। सर्वांना नमस्कार। हा व्हिडिओ खास बेळगावकरांसाठी आहे। आत्ताच सोशल मीडियावरून बातमी कळाली की लॉकडाऊन आणखीन 7 दिवस वाढवण्यात आलेला आहे। काही मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी कर्नाटक सरकारला शिफारस केली की वाढवण्यात यावा, पण मला असं वाटते की हा निर्णय खरोखरच चुकीचा आणि अत्यंत दुर्दैवी आहे। आज जेव्हा बेळगावमध्ये केसेस 400च्या आत आलेले आहेत, बेळगाव जिल्हा कर्नाटकातला सर्वात मोठा जिल्हा आहे जिथं 50 लाख पॉप्युलेशन आहे, जिथं 400च्या आत केसेस आहेत आणि 90% लोक घरातच राहून बरे होऊ शकतात। आणि आज बेळगावच्या जवळजवळ सर्व हॉस्पिटलमध्ये बरेच बेड खाली आहेत। सगळ्या NGOनी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत, तिथं सुद्धा बेड खाली आहेत, ऑक्सिजन आहे, सर्व सुविधा असताना सुद्धा आणि पेशंट कमी झालेले असताना सुद्धा हा लॉकडाऊन वाढवणं हा खरोखरच चुकीचा आणि दुर्दैवी निर्णय आहे। आणि मला असं वाटतं की या निर्णयावरती परत फेरविचार व्हावा। सर्वसाधारण माणसाचे जे हाल व्हायला लागलेले आहेत, इंडस्ट्री चालू आहेत, एसेन्शियल कमॉडिटी चालू आहेत, फार्मा चालू आहेत, ॲग्रिकल्चर रिलेटेड चालू आहेत, कन्स्ट्रक्शन रिलेटेड चालू आहेत, तर जेव्हा सकाळी 2-3 तास गर्दी सर्वकडे होणार तर काही केसेस या येत राहणारच आहेत। 200-300 केसेस येत राहतील। ह्याचा अर्थ हा लॉकडाऊन असाच वाढवत जाणार का आणि कुठपर्यंत ते चालणार आणि कुठपर्यंत व्यापारी वर्ग पगार देत राहणार आहे लोकांना आणि कसं देत राहणार आहे ह्याची कल्पना बहुतेक अधिकाऱ्यांना आणि ह्या राजकीय नेत्यांना नाही आहे। ह्याचा पुनर्विचार व्हावा। 14 तारखेपासून सर्वांना निदान अर्धा दिवस काम करण्याची मुभा द्यावी। पेट्रोलच्या 100रीचा काँग्रेसकडून तीव्र निषेध। देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे, याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनव पद्धतीने निषेध करण्यात येत आहे। बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात देखील भाजपच्या निषेधार्थ अभिनव आंदोलन छेडण्यात आले। हिंडलगा येथील पेट्रोल पंपावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। यामध्ये लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते। भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत पेट्रोलने 100री गाठली आहे, त्यामुळे जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे। त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने इतर जीवनावश्यक वस्तूंची देखील प्रचंड दरवाढ झालेली आहे। याबद्दल निषेध करण्यात आला। भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच महागाईमुळे जनसामान्यांचे जगणे मुश्किल होत आहे, त्यामुळे भाजपने नैतिक आधार गमावला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली। इडी ಭಾರತದ ಉದ್ದಗಲಕ್ಕೂ पेट्रोल का भाव कम हुआ कि नहीं हुआ, डीजल का भाव कम हुआ कि नहीं हुआ, गैस का रेट कम हुआ कि नहीं हुआ, महंगाई का मार बहुत हुआ। अब की बार मोदी सरकार। वीकेंडसाठी स्पेशल मासळी बाजारात धावपळ। वीकेंड लॉकडाऊनच्या घोषणेमुळे बाजारपेठेत गर्दी होण्याचा प्रकार सातत्याने सुरूच आहे। शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा शहराच्या बाजारपेठेत गर्दी उसळली होती। प्रामुख्याने बेळगावच्या कसाई गल्ली येथील मासळी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती। सध्या मासळी बाजारात अनेक प्रकारचे चवदार मासे दाखल झाले आहेत, त्यामुळे ग्राहक वर्ग दैनंदिन स्वरूपात या बाजारपेठेत दाखल होत असतो। वीकेंडच्या काळात माशांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहक वर्ग सज्ज आहे। मात्र शनिवार रविवार बाजारपेठ पूर्णपणे ठप्प राहणार असल्यामुळे ग्राहकांनी शुक्रवारीच या मासळीची खरेदी करण्याकडे आपला ओघ वळविला होता। त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती।
ग्राहकांनी मनपसंत अशा मासळी खरेदीला प्राधान्य दिले। मात्र त्यामुळे बाजारपेठेत कोरोनाच्या सोशल डिस्टन्सिंग नियमांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसून आले। शहराच्या आणि उपनगरी भागातील भाजी बाजारांच्या ठिकाणी पुन्हा एकदा गर्दीचा कहर झाला होता। भाजीपाला आणि किराणा सामग्री खरेदी करण्यासाठी ग्राहक वर्गाने भर दिला होता, त्यामुळे सकाळी बाजारपेठेत गर्दी भरल्याचे दृश्य दिसून आले। वन टच फाउंडेशन संस्थेतर्फे दुर्गम भागात मदत। वन टच फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात मदत पोहोचवण्यात आली। बेळगावपासून 55 किलोमीटर अंतरावरील जांबोटी कणकुंभी भागातील अतिशय घनदाट जंगलात वसलेली गावं बेटणे गवळीवाडा, पारवाड गवळीवाडा, आमगाव या दुर्गम गावामध्ये जाऊन जीवनावश्यक आहार धान्य, साहित्य, कपडे वाटप करण्यात आले। या कार्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील, संतोष गंधवाले, मनोहर बुक्याळकर, जयप्रकाश बेळगावकर, रमेश सुतार, ज्योतेश हुरुडे, टी.डी. पाटील, सुप्रिया शेट्टी, प्रणिता गुरव, धनश्री पाटील, संतोष डोण्यानावर, शांतीलाल पटेल, अरुण चौगुले या कार्यकर्त्यांचा सहभाग होता। हे सर्व जीवनावश्यक साहित्य उदय अस्टेकर आणि श्रीमती अस्टेकर या दानशूर व्यक्तींकडून देण्यात आले होते। नमस्कार, आज आम्ही वन टच हेल्थ गुडशेड रोड बेळगाव, वन टच हेल्थ फाउंडेशन गुडशेड रोड बेळगावतून आम्ही आलेलो आहे आणि आम्ही आज आलेलो आहे चोरला रोडला, एकदम असे अतिशय दुर्गम रोड काय ज्या ठिकाणी गाड्या येत नव्हत्या। आमच्या गाड्या किती मेहनत करून आम्ही आणलेला आहे। ह्या गावामध्ये अशी लोक राहतात, ह्या गवळीवाडा गावाचं नाव आहे। ह्या गावामध्ये अजून सुद्धा 2021 चालू आहे, पण अजून सुद्धा गावामध्ये जे सरकारच्या ज्या जीवनावश्यक गरजा असतात त्या अजून पोहोचलेल्या नाही आहेत। आणि कोरोना कालावधीमध्ये ह्यांचा जो मेन रोजगार, यांचा रोजगार बंद झालेला आहे। यांना खाण्याचे कमतरता असल्यामुळे आम्ही यांना पूर्ण मदत करू शकत नाही, परंतु फुलाची पाकळी वन टच हेल्थ फाउंडेशन बेळगाव गुडशेड रोड इथून फुलाची पाकळी त्यांना मदत केली आहे। बेशुद्ध अवस्थेतील वृद्धाला मदतीचा आधार। चक्कर येऊन अस्वस्थ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या एका वृद्ध इस्माला युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला, तसेच त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था केली। शहरातील पाटील मळ्यानजीकच्या हेमूकलानी चौकामध्ये गुरुवारी दुपारी एक वृद्ध इसम चक्कर येऊन रस्त्यावर पडला होता। हे पाहून सामाजिक कार्यकर्ते नारायण किटवाडकर, बाळकृष्ण तोपिनकट्टी आणि एकता युवक मंडळ तांगडी गल्लीच्या कार्यकर्त्यांनी त्याला शुद्धीवर आणून चौकशी केली। त्यावेळी संबंधित वृद्धाला बोलता येत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्या खिशातील कागदपत्रे तपासली। तो इसम महादेवनगर जुने बेळगाव येथे रहिवासी असल्याचे आणि त्याचे नाव उद्दाप्पा बाबू चोपडे, वय 81 असे असल्याचे स्पष्ट झाले। उपस्थितांनी हेल्प फॉर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली। त्यावेळी सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या ॲम्ब्युलन्ससह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, तसेच त्या वृद्धाला ॲम्ब्युलन्समधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले। हेमूकलानी चौकीतून बाळू तोपिनकट्टी सर, समाजसेवक व गोंगाळे सर यांनी कॉल केल्यानंतर आज आम्ही इथं आलो। एक अननोन व्यक्ती इथं कोपऱ्यावर पडलेला होता, त्याला डोक्याला थोडीफार जखम झालेली आहे। तर त्याला आता सध्या आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन चाललेलो आहोत पुढील उपचारासाठी। त्याला नाव वगैरे काही सांगता येत नाही आहे। तर हेल्प फॉर नीडी त्याला ताबडतोब फोन केला, परंतु त्याने क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब फोन केलेला 5 मिनिटामध्ये ते आपल्या ॲम्ब्युलन्सवर त्या ठिकाणी आलेलं आहे। खरोखर आंदोलन तुमचं आम्ही या विभागाच्या वतीनं आम्ही तुमचा खरोखर तुमचा आभार मानतो आणि तुम्ही करून कौतुक पण करतो। आणि बेळगावमध्ये ज्या ठिकाणी अशा घटना घडत असतात त्या ठिकाणी सुरेंद्र अनगोळकर हे धावत जात असतात आणि गरजूंना मदत करत असतात। तिथल्या हॉस्पिटलला पण ॲडमिट करत असतात, पण हॉस्पिटलला ॲडमिट करून सुद्धा जर आणि काय तर त्यांच्या आणि गरज असेल तर तीसुद्धा त्या आपल्या माध्यमातून तीसुद्धा ते मदत करत असतात। श्री महालक्ष्मी कोविड सेंटरमधून 2 रुग्ण सुखरूप। खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप आणि लैला शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधून कोरोनाचे रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतत आहेत। त्यामुळे नागरिकातून समाधानाचे वातावरण पसरले आहे। तालुक्याच्या विविध खेडोपाडीत असलेल्या कोरोना बाधितांना या केंद्राचा लाभ झाला। गुरुवार दिनांक 10 रोजी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधून 2 कोरोनाचे रुग्ण उपचारानंतर घरी सुखरूप परतले।
यावेळी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर, उपाध्यक्ष पंडित ओगले, सचिव सदानंद पाटील, आनंद पाटील, रवी पाटील, किरण तुडेकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये खानापूर जवळील हलकर्णी गावचे सुरेश परब हा 31 मे रोजी दाखल झाला होता, तर त्याची आई लक्ष्मी परब या 6 जून रोजी दाखल झाल्या होत्या। एकाच घरातील दोघे जण दाखल होऊन गुरुवारी ते ठणठणीत बरे होऊन घरी परतले। त्यांना डॉक्टर फैयाज यांनी उपचारानंतर घरी जाण्याचा सल्ला दिला। खानापूर युवा भाजपच्या वतीने पत्रकारांना फेस मास्कचे वितरण। कोरोनाच्या महामारीत तालुका पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता तालुक्यातील प्रत्येक गावातील कोरोना बाधितांच्या सेवेसाठी सदैव उभे राहून त्यांच्यात जागृती केली। प्रसंगी त्यांना धीर देऊन कोरोनावर मात करण्यासाठी प्रवृत्त केले। त्यामुळे तालुक्यातील अनेक कोरोना बाधित सुखरूप यातून बरे झाले। यामागे पत्रकाराची भूमिका जनतेला मार्गदायी ठरली, असे विचार भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी पत्रकारांना तालुका भाजप युवा मोर्चा यांच्या वतीने फेस मास्क, सॅनिटायझर आणि इतर साहित्याच्या वितरणाप्रसंगी केले। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, सुरेश देसाई, अप्पय्या कोडोळी, मारुती पाटील, गुंडू तोपिनकट्टी, संजय कंची, तानाजी गोरल, त्याचबरोबर युवा मोर्चा अध्यक्ष दर्शन किल्लारी, मारुती टक्केकर, रुद्राप्पा तुळाजी, नागराज तिपोजी, बाळेश अक्षिमणी, मारुती उमनगोळ, संतोष निलगी, अदृश्य कामतगी, प्रवीण गायकवाड, अनिल मिटगार, प्रताप बंबाडी आणि इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते। चांद शिरदवाडात शाळा खोलीवर स्लॅब कामाचा शुभारंभ संपन्न। मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून चांद शिरदवाड तालुका निपाणी येथील सरकारी मराठी शाळेच्या 2, कन्नड शाळेच्या 3 खोली बांधण्यासाठी नाबार्ड आणि सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा पंचायत मधून 54 लाखाचा निधी मंजूर केला आहे। या शाळा खोलीवर स्लॅब कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी मशीन पूजन रवींद्र स्वामी यांनी, तर श्रीफळ ग्रामपंचायत सदस्य शीतल लडगे, अमर कांबळे, संजय पाटील, अजित तोडकर यांच्या हस्ते वाढवून स्लॅब कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी सदस्य अण्णासाहेब पाटील, अशोक पाटील, सुनील पाटील, सचिन पडलीहाळे आणि इतर मान्यवर तसेच शाळा सुधारणा समितीचे सदस्य उपस्थित होते। सौ शशिकला जोल्ले वहिनी यांच्या प्रयत्नातून नाबार्ड योजनेतून कन्नड व मराठी शाळेसाठी एकूण 4 खोल्या, झडपीमधून 1 खोली असं एकूण 54 लाख रुपयाचा इथं निधी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिला। आणि पूर्ण कन्नड शाळा जी जुनी होती ती जीर्ण झाली होती, ती पाडून आज इथं नवीन 5 खोल्या मराठी शाळेच्या खोल्या चांगल्या असल्यामुळे सर्वच खोल्या कन्नड शाळेला देण्यात आल्या। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831
243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. राज्यातील भूखनिज संपत्ती समग्र सर्वेक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागविण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणामुळे राज्यात किती खनिज संपत्ती आहे याची संपूर्ण माहिती मिळणार आहे, असे खाण आणि भूगर्भ खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये गुरुवारी झालेल्या खाण आणि भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंत्री मुरुगेश निराणी पुढे म्हणाले, राज्यातील भूगर्भात किती खनिज संपत्ती आहे याची माहिती मिळाल्यास त्या संपत्तीचा व्यवस्थित वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन आखणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीच्या वेळी खासदार इराणा कडाडी, विधान परिषद सदस्य डॉक्टर साबण्णा तळवार, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन, उपविभागीय अधिकारी रवींद्र कर्लिंगनावर, बैलहोंगल उपविभागीय अधिकारी शशिधर बगली आदींसह खाण आणि भूगर्भ खात्याचे अधिकारी उपस्थित होते. श्रीराम कॉलनी रहिवासी संघटनेतर्फे आवश्यक सामग्रीची भेट. श्रीराम कॉलनी आदर्शनगर रहिवासी संघटनेतर्फे वडगाव स्मशानभूमीसाठी अस्थी ठेवण्यासाठी प्लास्टिक डबे आणि 5,000 रुपये किमतीच्या 2 ताडपत्री महेश हलगेकर यांच्याकडे स्वाधीन करण्यात आल्या. याचबरोबर शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत अस्थी आणि रक्षा ठेवण्यासाठी 15 प्लास्टिकचे डबे देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे सदस्य श्री गोपालराव मिरजकर, जयवंत खन्नुकर, के.एल. शिंदे, बाळकृष्ण सायनेकर, उमाकांत कामुले, प्रदीप चव्हाण, महेश धुडुम, मुक्तिधामचे अध्यक्ष श्रीकांत काकतीकर, खजिनदार संदीप खन्नुकर, विजय सावंत, हिरालाल चव्हाण आदी सदस्य उपस्थित होते. या कार्यासाठी शंकर चौगुले, परशुराम सुळेभावी, महांतेश मेलन्नावर यांनी सहकार्य केले. बापटगल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्या वतीने आहार धान्य वाटप. बापटगल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्या वतीने तसेच बेळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गुरुवारी व्यायामशाळा येथे शहरातील 60 गरजू कुटुंबांना आहार धान्य किटचे वाटप करण्यात आले. सुमारे 300 कुटुंबियांनी या सेवेचा लाभ घेतला. यावेळी खडेबाजार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आर.बी. सौदागर आणि त्यांचे सहकारी तसेच बापटगल्लीतील नागरिक उपस्थित होते. लग्नाच्या रौप्य महोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम. चर्मकार समाजाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीपाद बेटगिरी आणि त्यांच्या पत्नी नीलम बेटगिरी यांनी गुरुवारी आपल्या लग्नाचा 25वा वाढदिवस स्तुत्य उपक्रमासह साजरा केला. या समारंभात अध्यक्षस्थानी पत्रकार श्रीकांत काकतीकर उपस्थित होते. यावेळी चर्मकार समाजाचे नेते रवींद्र शिंदे, सामाजिक बांधकाम खात्याचे अभियंता भीमराव पवार, चंद्रकांत चव्हाण, सदानंद कदम, किरण शिंदे, दिनकर चव्हाण, हिरालाल चव्हाण आदी उपस्थित होते. या दाम्पत्याने संस्थेसाठी 10,000 रुपयांची देणगी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळी यांच्याकडे सुपूर्द केली. या कार्यक्रमात संतोष होनगल यांनी स्वागत केले. पवित्र हिरेमठ यांनी आभार व्यक्त केले. वीज दरवाढ मागे घेण्याची खानापूर युवा समितीची मागणी. राज्य सरकारने लागू केलेली अन्यायकारक वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, तसेच बैलूर परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. गुरुवारी दिलेल्या निवेदनात या मागण्या मांडण्यात आल्या. तसेच राज्य सरकारने केलेली दरवाढ अन्यायकारक असून सामान्य जनता आणि शेतकरी या महागाईत होरपळून जाणार आहे. त्यामुळे तात्काळ दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांनी हेस्कॉमचे उपप्रमुख कार्यकारी अभियंता नमित इजारी यांना निवेदन दिले. यावेळी सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष पिंटू नावलकर, विनायक सावंत, बैलूर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल नाकाडी, दामोदर नाकाडी, भूपाल पाटील, ज्ञानेश्वर सनदी, किशोर हेबाळकर, मल्लापा पाटील आदी उपस्थित होते. खानापूर सरकारी नोकर संघाच्या वतीने लसीकरणासाठी निवेदन. कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ खानापूर तालुका संघटनेच्या वतीने कोविड लस देण्यासंदर्भात तालुका वैद्याधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांना गुरुवार दिनांक 10 रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की सरकारी नोकरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी खास कोविड लसीचे शिबिर पुढील आठवड्यात आयोजन करण्यात यावे। यावेळी तालुका वैद्याधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांनी निवेदनाचा स्वीकार केला, तसेच कोविड लस शिबिराचे आयोजन करू असे आश्वासन दिले। निवेदन देताना कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष BM येळ्ळूर, कार्यदर्शी छोट्टण्णावर, खजिनदार JP पाटील आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते। अवैध दारू विक्री करणाऱ्या एकाला अटक। लॉकडाऊनमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या एकाला उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 90 लिटर दारू जप्त केली आहे। काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंग्यानहट्टी गावात लॉकडाऊन दरम्यान अवैधरित्या मद्य विक्रीच्या आरोपाखाली एका आरोपीला अटक करण्यात आली। अटक केलेल्या आरोपीचे नाव मारुती बसवण्णी तळवार असे आहे। आरोपीकडून 90 लिटर दारू जप्त केली। या प्रकरणी आरोपी विरुद्ध काकती पोलीस स्टेशनमध्ये कोरोना साथीच्या रुग्ण नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधिक तपास करीत आहेत। राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यातील लढतीची पर्वणी। जागतिक क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल या दोन मातबर टेनिसपटूंमधील द्वंद्व चाहत्यांना शुक्रवारी पाहायला मिळेल। फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जोकोविच आणि नदाल आमने-सामने येणार आहेत। सर्बियाच्या अग्रनामांकित जोकोविचने बुधवारी मध्यरात्री झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात इटलीच्या मॅटेओला 4 सेटमध्ये पराभूत केले। त्यापूर्वी नदालने बुधवारी अर्जेंटिनाच्या दिएगोला नमवून तब्बल 14व्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली। श्रीलंका दौऱ्यासाठी धवनकडे नेतृत्व, ऋतुराजला संधी। महाराष्ट्राचा प्रतिभावान फलंदाज ऋतुराज गायकवाडची आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे। जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार असून मुंबईकर पृथ्वी शॉचे सुद्धा संघात पुनरागमन झाले आहे। कोलंबो येथे उभय संघात 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामने खेळवले जाणार आहेत। त्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने 20 जणांच्या भारतीय संघाची निवड केली। भारतीय संघ पुढील प्रमाणे आहे: शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन, संजू सॅमसन, यजुवेंद्र चहल, राहुल चहर, के गौतम, कृष्णाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया। युरोपियन वर्चस्वासाठी 24 संघात जुगलबंदी। गेल्या जवळपास 1.5 वर्षांपासून युरोप खंडातील बहुतांश देशांना कोरोनाबाधित लढा द्यावा लागला। मात्र आता सर्व नकारात्मक बाबींना मागे सारून अवघे युरोप पुढील 1 महिना कोरोनावर मात केल्याच्या आवेशात फुटबॉलच्या रंगात रंगून जाईल। प्रतिष्ठित युरो चषक फुटबॉल स्पर्धेला शुक्रवार मध्यरात्रीपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत इटली आणि टर्की एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत। दर 4 वर्षांनी खेळवण्यात येणारी ही स्पर्धा कार्यक्रम पत्रिकेनुसार गतवर्षीच व्हायला हवी होती, परंतु कोरोनामुळे 2021 मध्ये युरो चषकाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला। तेव्हापासूनच चाहत्यांना या स्पर्धेची उत्सुकता लागली आहे। 2016 मध्ये झालेल्या अखेरच्या युरो चषकात क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने विजेतेपद मिळविले होते। नेयमार सिल्व्हा यांचा ब्राझील संघात समावेश। आगामी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेसाठी अनुभवी आक्रमणपटू नेयमार आणि बचावपटू थियागो सिल्व्हा यांचा ब्राझील संघात समावेश करण्यात आला आहे। स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या ब्राझीलची ब गटात पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वाडोर या संघाशी गाठ पडणार आहे। नेयमार कोपा अमेरिका किंवा टोकियो ऑलिम्पिक यापैकी एका स्पर्धेत खेळण्याची शक्यता होती, त्यामुळे आता ऑलिम्पिक बाबत तो काय निर्णय घेतो हे पाहणे रंजक ठरेल। नेयमार व्यतिरिक्त गॅब्रिएल जीजस, व्हिनिसियस ज्युनियर, कॅसेमिरो यांच्या समावेशामुळे ब्राझीलची बाजू भक्कम झाली आहे। रुद्रगौडा देसाई यांचे निधन। शिवबसवनगर येथील रहिवासी रुद्रगौडा देसाई वय 54 यांचे गुरुवार दिनांक 10 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। ते समादेवी गल्ली येथील सारस्वत बँकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते।
वैदेही कलघडगी यांचे निधन. बुधवार पेठ टिळकवाडी येथे रहिवासी वैदेही सुरेश कलघडगी वय 70 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नारायण खन्नूकर यांचे निधन. रयत गली वडगाव येथील प्रतिष्ठित शेतकरी नारायण परशुराम खन्नूकर वय 85 यांचे गुरुवार दिनांक 10 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 4 विवाहित मुले, 1 विवाहित मुलगी, सुना, नातवंडे, पणतवंडे, जावई असा परिवार आहे. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. तसेच शेतीची अवजारे करण्यात पारंगत होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.